आता याचा बारकोड खयचो टाकलेलो नाही मगाशी मी सेव्ह केलं ना? केलेलं आहे. ओके ओके बरोबर बरोबर ओके मॅडम. तू झालं नको सेव्ह नाही ना. सगळं नवीन सरळ F3 बटन दाबायचं. सगळं नवीन जुना काय आयटम त्याचा आहे आणि नवीन ऍड करत जायचं. फक्त ती झाडू नवीन होती फक्त. आता हिला बरं आलं प्रॅक्टिस झाली तुमची. हो म्हणून मला लगेच पुढे घ्यावी आता. बरोबर सगळ्यांच्या कंपनीचा बारकोड हा कंपनी तुमचा काय तुमचा अजिबात धोको काय. फक्त तुमचं नाव भरूचे तुमची प्राइस टाकूच्या एंटर एंटर खाली जी प्रेस करा की जनरल येणार. बस एंटर एंटर मारत आहे मॅडम. सगळ्यांचे जर मला विचार एंटर एंटर. इथे मेंटेन बॅच करायची गरज नाही. कशाला सांगा त्यांना एक्सपायरी हा विषय नसतो. त्यामुळे लक्षात ठेवा कायमस्वरूपी हा एंटर डायरेक्ट सेल परचेस टाकायची. तिथे मॅडम जरा हे कनेक्ट करावं जरा आणि लावा जरा 5 मिनिटं. खरं चालू ठेवा तिकडे कुठेतरी ठेवा मागे तुम्हाला अडचण होणार नाही तिथे किंवा तिथे त्या गॅप मध्ये ठेवा. ठीक आहे चालू करा. चालू नाही केलं बरोबर करतात ते. तुम्ही आपलं सहज विचार. बस अपडेट बटनला क्लिक करा की अपडेट झाला तो. ओके आलं लक्षात. ओके क्लोज करा. आता पुढचा नवीन ऍड करण्यासाठी कोणती की वापरता खाली टाका लगेच. नवीन ऍड करण्यासाठी कोणती की वापर F3 आणि एडिट साठी F1. ओके. मॅडम जरा तिथे लावा जरा एक 10 मिनिटं चार्ज जरा. प्रोडक्ट घेतल्यावर ना लगेच सरांचा विचारायचा प्राइस तुम्ही मोकळे झाला. का महत्वाचा 220 MRP किती करू. 220 प्रोडक्ट हातात घेतलं पहिलाच विचारून मोकळा व्हायचा. काम फटाफट होता. ती 190 रुपये घाल. बारकोड स्कॅन करावं. ओके सेव्ह बटनला क्लिक करा. ओके नेक्स्ट पुढचा ऍड करा F3. पूजा जरा एक मिनिट ये.
बावळ होणार लागो वंडर डस्ट कॉटन 6 पीस ते 6 पीस आहेत त्यामध्ये बाजूची त्याच्याने एक हा 5 टाकी उसके मॉप 3 1 2 त्याच्याने एक 3 तो वंडर ब्लॅक मॉप प्लास्टिक एक तो बॉक्स हा होतो बरोबर वंडर फॅन क्लीनर ब्रश 3 फॅन मध्ये हो होते मग म्हणजे काका 3 ह्यांची 280 हा सेल प्राइस सांगा. सांगतो 280 ना लोक सिलिंग 54 154 म्हणजे 250 रुपये लिहू 250 हा 250 ए 250 नको 230 लिहू हा 3 होते ते 3 1 2 3 बरोबर वंडर काटेरे 2 राउंड हँडल 2 राउंड हँडल खालचा प्रोडक्ट सिलेक्ट करा ना माऊसने क्लिक करा आल्यावर त्याच्यावर हा डबल क्लिक मारा किंवा एंटर मारा एकदा आणि तिथे क्लिक करा नावाचे तिथे हा आणि F1 बटन दाबा बस 2 बरोबर वंडर टाईल्स काका सेल प्राइस किती करू बोललास? 220 किती आणलं तू किती किती होती 280 म्हणता ना हा होय 230 कर राउंड वाला ना आता बोल 230 कर अपडेट मला ओके पुढे हँडल टाईल्स क्लबर हँडल झाला ना काटेरी 2 काटेरी ऍड करा मॅडम पुढे फटाफट हा ना छोटा छोटा हँडल हँडल वाले किती आहेत नव्वद म्हणजे 3 इथे हे इथे 3 आणि एक काहीतरी अगो ह्या ह्या एक झाला 7 काका ह्याची MRP 140 हा ह्याची 140 ह्याची लांबड्याची किती आहे गो म्हणजे मोठा ह्या येतात का भाऊ लहान ना त्याला मारलं मारून झाला मारलं हा माझ्याकडे तुझ्या बाजूचे काटेरे हा 140 ना 120 कर
9 9 प्रकार झाले का काय बोलतो हँडल किती एक हँडल येतो एक हँडल भेटलं माणूस येतो एक हँडल 9 बरोबर किती आले उलटी आता 100 रुपये किती दीड किलो टाकायचे खिशात नाही तुका बारीक तुरची लागा दगड घातलं की बारीक जास्त मोठं नाही खडो देतात तुरची म्हणलं खडो तो ते काय पाट्यावर घे नाही तर खाली ताडपत्री 260 MRP. 260 200 हा कर जरा करून द्या हातावर बरोबर काय त्या करून दे म्हणजे हो करून दे हा व्हायचं झालं होईल येते का करून दे 1.5 किलो 150 1 किलो 500 दोन करता दोन कर दोन तुझ्या माझं चार्जर बंद करा नंतर सकाळी अशोक घ्या बघ 2 किलो बरोबर या आता आणि करू 2,900 करू लेवर किलो बरं झाली 3 झाला मग 2 किलो आला बघ नसेल असेल बरोबर ना काका किती वाला वैतू काका काका 30 वाला ना नाही 30 वाला अरे वा ते पण खोडा आहे हा ते पण खोडा आहे थोडी तर सोपे असतात MRP किती आहे का सांग 30 मॉम रोस्टिंग सेल प्राइस 30 राहू काय किती आहे MRP 30 हा सेल प्राइस 20 कर 20 आता सगळे मारून बघू काय सगळे झाले काय सगळे झाले टू झेड होय होय हा आता मी ते सांगणार होतो सगळे आता बिला मारून बघा आता एक झालं त्याच्या बाजू घे खात्री झाले तुमचे रेट बीट पडले रेट पण लवकर आहे 4 5 या धरून आहे ना 6 या धरलेला बघ 6 या आता बघ 7 या आता बघ 8 9 का छोटी आहे ना नाही ना 9 झाले 9 झाले आता हे दोन काय होईल बारकोड कोणतं चुकीचं मारलं झालं लोड झालं लोड घालू वा
7 न घेतलं कोण होते किती आले बसले 7 बसले 9 बसव कडे 7 होते माझ्याकडे अजून काय बघत तुमच्याकडे काय 7 आणि होते ना ताप पहिला किती MRP आला तुका दिसताना ते मारलं ना माहिती का समोरच आहे, हा, सांगा. सांग बघूया एकदा एस्केप मारा मॅडम नाही पण दिसता एस्केप मारा एकदा एस्केप म्हणजे हा हे बघा आवाज बघूया पहिला वॉन्ड्रा स्टेनलेस स्टील स्क्रबर किती MRP? हा 30 रुपये MRP आणि सेल प्राइस 20 पांढरा तो ठेव बाजू तो का तो या बाजू घे नंतर पॅन सिलिंग ब्रश 260 MRP 210 या फॅन हे बघ फॅन हे बघ हा बघा आणि वॉन्ड्रा खराटा ब्रो लहान वाले लहान वालो खरा तो घे हा 140 हा. MRP आणि 120 सेल प्राइस हा नंतर वॉन्ड्रा ग्लोब सिलिंग ब्रश म्हणजे सिलिंग ब्रश ग्लोब हा होतो आणि नंतर वॉन्ड्रा डेक मॉप हा डेक मॉप TECK किती असतो प्राईस सांगा मॅडम $220 वाले वॉन्ड्रा काय म्हणतो तू वॉन्ड्रा मॉप मॉप नेक डेक बारक्या बघा बारक्या ब्रश मॉप हुआ मॉप सेट आहे मोठा असा लिहिलेला ना मोठा हे बघा येतो काय हा येतो हो डेक मॉप तो झालं पुढे सांगा मॅडम SS मॉप हो SS मॉप येतो बघा किती लागत ते काय नाही येतो बघा SS मॉप वॉन्ड्रा लॉंग खराटा लॉंग खरा हे बघा. पुढे मग एवढे ते दोन दिले काकाकडे होते ना तो एक बसला नाही स्कॅन मारून बघा तिथं ह्यो पण बसवता नाही तो मारून हो मारला तर स्कॅन मारून बघा क्लिक करा ते हा ओके आता हो ऍड केलं का नाही हे आणलाय हा, मग F3 मारून ऍड करा नक्की ना ओके 7 8 आणि तो 1 9 झाले नाही ह्यो बसलो म्हणतात ना हो तो ऍड केलं तो 8 आणि तो 1 9 ह्यो ऍड केलं ना पण ते तो 7 ते का दिसत होते हो त्यांनी स्कॅनच मारूक ना 8 आणि हा मारून राहतो तो ना हा. 8 9 त्यांनी हो पहिलंच ऍड केलं तुम्ही मग गेलात ना ऍड हा करून बरोबर जरा तो कमी केला तो चांगला दर काय ते कमी केला बिलाप्रमाणे बरोबर झाले ना बरोबर गालाचं कार्ड दिसत नाही गालाचं कार्ड नाही ना गो दिसत सेल प्राइस सांगा 140 MRP काय ते पण इथे 140 MRP सेल प्राइस सांगा खिची याची ना हम्म. एक पण नाही 120 कट आणि काहीतरी राहुला तर सांगा हातावर झालं. सेव्ह करा मारून बघा बिलट मारून. भारी एक एक प्रोडक्ट काढतो आणि क्वालिटी बघा काय आहे ती. क्वालिटी आहे ते समजतं ना बघितलं कामाची वस्तू या काय आहे माझ्या घासूची ह्या अच्छा मोरी वगैरे हो. झाले मॅडम सगळे 9 झालं. जमत वा हा जमतं.